2ची पॉवर 3 इज इक्वल टू 8 हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण जर विचारलं की 2ची पॉवर x इज इक्वल टू किती असेल की उत्तर 500 येईल, हे थोडंसं अवघड आहे. आणि याचं उत्तर देण्यासाठी मॅथमध्ये एक कन्सेप्ट जन्माला आला, त्याचं नाव आहे लॉगॅरिदम. लॉगॅरिदम शिकण्यासाठी पहिले माहीत असायला पाहिजे, हा जो 2 आहे याला आपण म्हणतो बेस, त्यानंतर x इज इक्वल टू आहे पॉवर 2ची, आणि त्यानंतर 500 इज इक्वल टू आहे रिझल्ट. कोणता पण लॉग लिहिताना लिहिला जातो, लॉग इथं असेल बेस, त्यानंतर इथं असतो रिझल्ट, आणि हा लॉग असं फंक्शन आहे की जो आपल्याला या रिझल्टची पॉवर कॅल्क्युलेट करून देतो. जर एक्झाम्पल विचारलं की लॉग ऑफ 32चा लॉग आणि बेस 2 असेल, याचं उत्तर किती येईल, याचा अर्थ असा झाला आहे की 2ची पॉवर x किती असेल की उत्तर 32 येतं. आणि आपल्याला माहिती आहे 2ची पॉवर ज्यावेळेस 5 असेल त्यावेळेस उत्तर 32 येतं आहे. सेकंड एक्झाम्पल जर दिलेलं असेल की लॉग ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू किती असेल, याचा अर्थ आहे 10ची पॉवर किती असेल की उत्तर 1000 येईल. 10ची पॉवर ज्यावेळेस 3 असेल त्यावेळेस उत्तर 1000 येतं आहे. लॉग ऑफ इथं जर 25 दिलेलं असेल, इथं 5, याचा अर्थ असा झाला आहे की 5ची पॉवर किती असेल की उत्तर 25 येईल. 5ची पॉवर इज इक्वल टू असेल 2, त्यावेळेस उत्तर येईल